महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन नाही तर स्वाभिमानाचा ज्वाजल उद्धारिते घुमत होता। शालिमार येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर हजारोच्या संख्येने असलेल्या भीम अनुयायांनी जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। हा केवळ उत्सव नव्हता, हा अन्यायाविरोधातील इशारा होता। समानतेच्या लढ्याची पुन्हा एकदा घेतलेली शपथ होती। दरम्यान खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार देवयानी भरांदे, महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, माडा अध्यक्ष रंजन ठाकरे, आनंद सोनवणे, नारायण गायकवाड आणि जयंती समिती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते वंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। मात्र खरी ताकद होती ती जनतेची। भीम अनुयायांची प्रचंड उपस्थिती हीच दाखवून देत होती की बाबासाहेबांचे विचार अजूनही जिवंत आहेत आणि अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आजही समाजात कायम आहे। आजही समाजात भेदभाव, अन्याय आणि विषमता संपलेली नाही आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती ही केवळ औपचारिकता नाही तर सत्ताधाऱ्यांना आणि व्यवस्थेला दिलेला स्पष्ट संदेश आहे की संविधानाच्या मूल्यांची तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही। शालिमारमधील हा कार्यक्रम म्हणजे एक थिनगी नव्हे तर पेटलेली मशाल होती। ही अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहील। या ठिकाणी सुरेश मारू आहेत, नगरसेवक राजूभाऊ आहेर आहेत। मला जे जे दिसत आहे त्या सर्वांचं, कारण माझ्या सगळे त्याचप्रमाणे म्हाडाचे नामदार रंजन भाऊ ठाकरे हे आलेले आहेत, गटनेते श्याम बडोदे आले आहेत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन दादा गांगुर्डे, शहराध्यक्ष दिनेश जाधव, अशी अनेक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। मला जे जे दिसत आहेत त्या सर्वांचं ज्ञात अज्ञात सर्वांचं या ठिकाणी मी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो। व बंदेजीवर आले लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव,